जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानोबा वावळे, माजी जिल्हा सदस्य। मला या कमिटीवर घेतलं, फक्त मीटिंगला बोलवतात आणि मीटिंगला बोलवल्यानंतर काही डायरेक्शन करत नाहीत, सांगत नाहीत, प्रोसेसिंगची नोटीस देत नाहीत। प्रशासनाला विनंती केली की बाबा आपण सगळ्या सन्मान्य सदस्यांना फंड देणार विकास निधी, मला का देता येत नाही का मी मागासवर्गीय दलित आहे म्हणून, माझ्या पाठीमागे कुणीच नाही म्हणून फंड देत नाहीत, विकास निधी देत नाहीत? ही कुठली हुकुमशाही? माननीय कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत। जिल्ह्याचा मायबाप कान डोळा नाक एवढ्या मोठ्या पदावर कलेक्टर साहेब असतात। कलेक्टर साहेबांनी म्हणावं की तुम्ही आमदारकडे जा, मंत्र्याकडे जा, ही कुठली पद्धत आहे? तुमच्याकडे आम्ही मागा आलो साहेब रास्त, किंवा जी काही निधी विकास निधी देता येईल तेवढा द्या, सगळ्या सदस्यांना देतात तेवढं मला द्या, पण कोणीच बरोबर उत्तर देत नाही, कोणी मानपान देत नाही। माझा अपमान आहे, एवढ्या मोठ्या पदावर घेतलंय हे माझा अपमान आहे। जाणबुजून प्रशासन माझा अपमान करतंय। मी का देखवत नाही लोकांना कळत नाही। मी तर हातापाय जोडून सगळ्यासोबत इमानीत बरे राहतोय आणि माझ्या मनात एखादं काम प्रस्तावित होत नाही विकास निधी तुमच्याच घरी का? पक्ष म्हणजे पक्षच का? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे बारीक बारीक कार्यकर्ते आहेत, त्यानं कलेक्टरनं रावकून घेऊन काही देऊ नये का? कोण्याच कार्यकर्त्याला दिले नाहीत। वन मॅन शो असं कुठं राज्य आतापर्यंत बघितलं नाही। आतापर्यंत तुम्ही आता जे आत्मदहन करण्यात आलेलं आहे त्याचा मागचा उद्देश त्याच्या 9 तारखेला का 12 तारखेला अर्ज दिला मी, सर मला माहिती द्या, माहिती तर दिलीच नाही, परंतु तुमचे हे कामं प्रस्तावित करतो ते कामं करता येतील किंवा करता येत नाही असं कुणीच कळलं नाही। तुम्ही काय मागणी केली, तुमचं काय काम? मी सिमेंट रस्त्याची कामं मागितले, सीसी रोड मागितला, नाली बांधकाम मागितले, गाववाईज नगरपालिका गंगाखेड येते, 6 वार्डामध्ये कामं करणं गरजेचं आहे म्हणून मी ती विनंती केली, पत्र दिले 4 वेळेस पालकमंत्री महोदयाला, 9 वेळा भेटलोय, तरी त्या पालकमंत्री महोदयांना काही दया आली नाही। राजेशदादा विटेकरकडे जा म्हणतात, बाबा राजेशदादा विटेकर आमदार आहेत तालुक्याचे, मान्य आहे, परंतु नेमकं फंड कोण वाटणार आहे, कोणाला फंड देणार आहेत, कोण्या सदस्याला देणार आहे? म्हणजे तुमचं स्पष्ट बोलणं आहे जे टक्केवारी देईल त्याला काम भेटेल, मिळालं पाहिजे। माझं मला ते मी पत्र दिले त्याप्रमाणे कमी अधिक जास्त सगळ्या सदस्याप्रमाणे 10-5 कमी येऊ द्या, परंतु मी सदस्य या नात्याने माझ्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी, अन्यथा मी खरोखर जीवन संपवणार आहे। वाचून उपयोग नाही। हजारो लोकांना 35 वर्षे निवडून दिले, मला 25 वर्षे ग्रामपंचायत, 35 वर्षे। काय वाटत असेल लोकांना मी काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात। मग नाही तुमचं काय पुण्यात दिलं नाही। कलेक्टर साहेबावर माझा दोष राहील ना, जिल्हा नियोजनावर ह्यांनी सांगायला पाहिजे ना, हे बसतं हे बसत नाही का, तुम्ही पत्रच देऊ नका। ते जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी ते सुद्धा म्हणतात आमच्या हातात काहीच नाही, मी पोस्ट बी नाही। ही भाषा बरी नाही ना। तुमचं म्हणायचं काम आहे प्रशासनाला, पालकमंत्र्याला तुमचं कळवायचं काम आहे, हे झालं पाहिजे कमी अधिक जास्त। तुम्ही जर उद्या सगळं त्याच्यावर ढकलतात तर ते बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री, त्याला काय जिल्हा मेला काय वाचला, परिस्थिती अशी आहे। म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की मला आत्मदहन करू द्या, माझ्यानंतर जर का कोणाला कामे मिळालं तर तेवढा तरी मला शांती लावी।